नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसपी कोचिंग क्लासेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। तर बघा, आपण मागील व्हिडिओपर्यंत गणित हा विषय मूलभूत पद्धतीने कसा बघायचा त्यासाठी काही मूलभूत कन्सेप्ट आपण बघितल्या। फॉर एक्झाम्पल काही पाडे असतील, पाडे आपल्याला 1 ते 30 पर्यंत पाठ पाहिजे आहेत। नंतर आपण वर्ग बघितले, वर्गही आपल्याला 1 ते 30 पर्यंत पाठ पाहिजे आहेत, 1 ते 50 पर्यंत लिहायला सांगितलेले। नंतर आपण घन बघितले, घन आपल्याला 1 ते 30 लिहायला सांगितले होते आणि 1 ते 20 पर्यंतचे घन आपल्याला पाठ करायला सांगितले होते। आता नक्कीच तुम्ही केला असाल, कारण त्याची डेडलाईन संपलेली आहे। आजपर्यंत तुम्हाला करा असं सांगितलेलं, काय केला असाल त्याची मॉक टेस्ट आपण नंतर नक्कीच घेऊ। पण बघा, आज खऱ्या अर्थाने आपण पुस्तकांकडे वळणार आहोत। लक्षात ठेवा, काही जणांकडे पुस्तकं असतील, काही जणांकडे पुस्तकं नसतील, या अर्थाने आजचा व्हिडिओ हा बनवलेला आहे। लक्षात ठेवा, आता पाठ्यपुस्तकांकडे जेव्हा वळत असतो तेव्हा लक्षात ठेवा, इयत्ता 8वीला जसं गणिताचं एकच पुस्तक तुम्ही अनुभवलेला होता किंवा तुमच्याजवळ एकच पुस्तक होतं, तेव्हा 9वीला आल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की गणिताचे 2 भाग पडतात। आपण अगोदर त्याच्याबद्दल चर्चा केलेलीच आहे। गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या 2 गटांमध्ये आपल्याला गणित हा विषय अनुभवायला मिळतो। लक्षात ठेवा, आता गणित भाग 1 यालाच बीजगणित असं म्हटलं जातं। गणित भाग 1 हा जो भाग आहे त्याला बीजगणित या नावाने ओळखतात, त्यालाच आपण अल्जेब्रा असं म्हणतो। आणि गणित भाग 2 मॅथमॅटिक्स पार्ट 2 हा जो आहे याला भूमिती म्हणजे जॉमेट्री या नावाने ओळखतात। लक्षात ठेवा, आता या विषयांकडे जाण्या अगोदर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तकांमध्ये असलेल्या अनुक्रमणिका हा जो घटक आहे तो अभ्यासणार आहोत। लक्षात ठेवा, कारण पूर्ण पुस्तक जे आहे हे या एका पेजवरती डिपेंडंट राहते, कारण मुलांना नाही समजत की कोणते धडे जास्त वेटेजचे आहेत, कोणते धडे नाही आहेत, कोणता धडा पुढील वर्षासाठी म्हणजे इयत्ता 10वी साठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणार आहे। त्या दृष्टीने आपण हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। लक्षात ठेवा, तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला फळ्यावरती काही टॉपिक्स आणि त्यांची नावं दिसत असते। तर बघा, गणित हा वर तुम्हाला हेडिंग दिसते। आता गणिताचे 2 भाग पडलेले तुम्हाला दिसत आहेत। लक्षात ठेवा, इकडे आहे गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि इकडे आहे गणित भाग 2 मॅथमॅटिक्स पार्ट 2। आता हे सांगत असताना तुम्ही झाल्यानंतर हे जे सगळे प्रकरणं आहेत इथे तुम्हाला फळ्यावरती दिसतात, ते गणित भाग 1 च्या वहीमध्ये गणित भाग 1 ची प्रकरण तुम्ही लिहिणार आहात आणि गणित भाग 2 च्या वहीमध्ये गणित भाग 2 चे प्रकरण लिहून घेणार आहात। लक्षात ठेवा, आता बघा, गणित भाग 1 चा विचार करूया, त्यालाच आपण बीजगणित असं म्हणतो। आता बीजगणित म्हणजे नक्की काय किंवा भूमिती म्हणजे नक्की काय, गणित भाग 1 मध्ये कशाचा समावेश आहे, गणित भाग 2 मध्ये कशाचा समावेश आहे, ही सगळी माहिती आम्ही सविस्तर उद्यापासून सुरू होणाऱ्या लेक्चरमध्ये देणार आहोत। लक्षात ठेवा, पण आज आपण गणित भाग 1 मध्ये कोणकोणते टॉपिक्स येतात त्याची जरा चर्चा करणार आहे। बघा, गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये पहिल्याच प्रकरणाचं नाव आहे संच, सेट। संच याचा अर्थ काय, सेट। ही कन्सेप्ट तुम्ही इयत्ता 8वीलाही अनुभवलेली आहे। लक्षात ठेवा, किंवा संच म्हणजे गोष्टींचा किंवा घटकांचा समूह, इतपत तरी आपल्याला नक्कीच माहिती आहे। ते आता गणिताच्या भाषेमध्ये काय आहे, त्याचे प्रकार कोणते, त्याच्यावर गणित कशा पद्धतीने असतील, हे सगळे मुद्दे तुम्हाला या प्रकरणामध्ये अनुभवायला मिळतील। लक्षात ठेवा, दुसरं प्रकरण आहे वास्तव संख्या, रियल नंबर्स। इयत्ता 7वी पासून तुम्ही शिकताय, इयत्ता 6वीलाही शिकलाय, किंवा नंबर्स संख्या आणि त्या संख्येचे प्रकार, मग त्या नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, आणि सर्वात मोठा जो काही सेट असतो, सर्वात मोठी जी काही सर्वसामान्य संख्या असते तिला आपण वास्तव संख्या असं म्हणतो। त्या पूर्ण वास्तव संख्येचे गुणधर्म, त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, त्याच्यावर आधारित गणिते, हे सगळे आपल्याला या प्रकरणामध्ये अनुभवायला मिळणार आहे। लक्षात ठेवा, तुम्ही जर सांगत असताना नोट करत गेलात तर खूप चांगली गोष्ट। लक्षात ठेवा, नंतर प्रकरण 3 आहे बहुपदी, पॉलिनॉमियल। हाही शब्द तुम्ही इयत्ता 8वीला अनुभवलेला आहात शेवटच्या प्रकरणांमध्ये। तर बघा, तुम्ही एकपदी अनुभवला, द्विपदी माहिती आहे, पुन्हा त्रिपदी ऐकलेला आहात, तशीच बहुपदी ही एक कन्सेप्ट आहे। लक्षात ठेवा, पॉलिनॉमियल जिथं एका 3 पेक्षा जास्त पदे असतात त्याला आपण बहुपदी असं म्हणतो। त्या बहुपदीवर आधारित जी काही गणितं आहेत, म्हणजे बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार, भागाकार,
तो काही शाब्दिक गणित असतील, या सगळ्यांचा अभ्यास प्रकरण 3 मध्ये करायचा आहे. नंतर प्रकरण 4 आहे गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन. लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीचे गुणोत्तर काढणे किंवा त्या गोष्टीचे प्रमाण ठरवणे ही जी काही कन्सेप्ट आहे ती तुम्हाला प्रकरण 4 मध्ये बघायला मिळणार आहे. लक्षात ठेवा. नंतर प्रकरण 5 आहे दोन चलातील रेषीय समीकरण. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. लक्षात ठेवा, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स 2 आहे म्हणजे दोन चलातील, म्हणजे चल असणार आहे तिथं आयदर एक्स असेल किंवा वाय किंवा 26 मुळाक्षरांपैकी कोणतेही दोन चल असतील. त्याच्यावर आधारित काही समीकरणं आहेत आणि ती समीकरणं सोडवायची. मग या समीकरणांवर आधारित काही शाब्दिक गणितही आहेत. या सर्वांचा समावेश तुम्हाला प्रकरण 5 मध्ये आहे. लक्षात ठेवा. नंतर 6वं प्रकरण जे आहे ते पूर्णतः नवीन आहे. त्याचा कुठेही संबंध तुम्हाला मागच्या इयत्तेपर्यंत नव्हता. ते प्रकरण म्हणजे अर्थनियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग. लक्षात ठेवा, हा एक नवीन मुद्दा राज्य शासनाने नवीन जे काय बदललेला सिलेबस आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. लक्षात ठेवा. आता त्यालाच म्हणायचं आपण अर्थनियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग. लक्षात ठेवा, याच्याबाबत सगळी जी माहिती असेल ती धडा शिकवताना तुम्हाला सांगितली. आणि सर्वात शेवटचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 7, सांख्यिकी, स्टॅटिस्टिक्स. अत्यंत सोपा घटक आणि तितकाच मार्क मिळवून देणारा घटक असतो सांख्यिकी. लक्षात ठेवा. आता ही जी काही गणित भाग 1 मधली जी प्रकरणं आहेत ती एकूण प्रकरणं आहेत 7. आता या प्रकरणांच्या समोर तुम्हाला स्टार केलेलं दिसत असेल तर ती कोणती प्रकरणं आहेत? तर प्रकरण क्रमांक 3, 4, 5, 6, 7 ही जी काही प्रकरणं आहेत या प्रकरणांच्या समोर तुम्हाला स्टार केलेलं दिसते. याचा अर्थ काय? तर ही जी प्रकरणं आहेत ही प्रकरण इयत्ता 10वीलाही आपल्याला थोड्याफार प्रमाणात उपयोगी पडणार आहेत. लक्षात ठेवा, यांचा पुरेपूर संबंध तुमच्या येत्या वर्षी म्हणजे 10वीच्या वर्षात असणार आहे. त्यामुळे ते हायलाइट केलेले आहे. लक्षात ठेवा, एकूण 7 प्रकरण असणार आहेत गणित भाग 1 साठी. तुम्ही नंतर गणित भाग 1च्या वहीमध्ये अनुक्रमणिका वरती हेडिंग टाकणार आहात, इंडेक्स, आणि ही सर्व प्रकरण तुम्ही लिहिणार आहात. आणि जसं मी हायलाइट केलेली जी प्रकरणं आहेत त्यांनाही हायलाइट करणार आहात. लक्षात ठेवा, हा झाला तुमचा गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट. लक्षात ठेवा. आता आपण बघूया गणित भाग 2 म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड. त्याला आपण भूमिती म्हणजे जॉमेट्री या अर्थाने बघतो. तर बघा, गणित भाग 2 मध्ये एकूण 9 प्रकरणं आहेत. लक्षात ठेवा, एकूण किती प्रकरणं आहेत? तर 9 प्रकरणं आहेत. आता ही 9 प्रकरण कोणती आहेत किंवा त्यात काय काय असणार आहे ते बघूया. पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे बघा, भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. आता भूमितीमध्ये, भूमिती हा शब्द तुम्हाला नवीनच आहे कारण बीजगणित किंवा गणित भाग 1 जो आहे तो तुम्ही शिकत आलेला आहात पहिल्यापासून. हा जो पाठ आहे हा 7वी पासून तुम्हाला असतो. लक्षात ठेवा, आकृत्यांच्या स्वरूपात किंवा रचनेच्या स्वरूपात. आता अशाच काही कन्सेप्ट आहेत की ज्या मूलभूत आहेत. उदाहरणार्थ बिंदू असेल, रेषा असेल, रेषाखंड असेल, या ज्या काही कन्सेप्ट आहेत या सर्व कन्सेप्ट बेसिक एकूण 16 ते 18 कन्सेप्ट आहेत. त्या सर्वांचा अभ्यास तुम्हाला या प्रकरणामध्ये करायचा. लक्षात ठेवा. नंतर सेकंड बघा, प्रकरण 2 समांतर रेषा, पॅरलल लाईन्स. हा शब्द तर कंपल्सरी आता 5वी पासून तुम्ही ऐकत आलेला. पॅरलल लाईन्स, पण हा शब्द तुम्ही कशा अर्थाने ऐकला? तर रेषा, 2 समांतरावर असणाऱ्या रेषांना तुम्ही समांतर रेषा म्हणता, पॅरलल लाईन्स असं म्हणता. पण त्यांचे गुणधर्म, त्याच्यावर असतील प्रमेय असतील, त्यांच्यावरचे काही घटक असतील, त्याच्यावरची गणित, त्याच्यामध्ये तयार होणारे कोन, त्या कोनांचे प्रकार, हा सर्व जो काही घटक आहे या सर्वही मुद्दा आहे तो तुम्हाला या प्रकरणामध्ये लक्षात घ्यायचा. अत्यंत सोपं प्रकरण आहे. समजून घेतला तर खूप सोपं आहे, नाही समजलं तर तितकंच अवघड आहे. लक्षात ठेवा. प्रकरण 3 त्रिकोण, ट्रायंगल असं आपण त्याला म्हणतो. आता त्रिकोण तुम्ही म्हणत असाल त्रिकोण आम्हाला माहिती आहे आणि कशाला प्रकरण आहे, तर याच्यामध्ये त्रिकोणाचे भाग आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या भागावर काही प्रमेय आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या प्रकारावरती गणित आहे. असं एकदम लेंदी प्रकरण आहे. लक्षात ठेवा त्रिकोण. नंतर आहे त्रिकोण रचना, अत्यंत महत्त्वाचा, सोपा आणि
हाताचे जे काही वर्किंग आहे ते तुम्हाला इथं जास्त करायचं आहे. इथं भरपूर मार्क मिळतात या प्रकरणामध्ये, लक्षात ठेवा. कारण इथं रचना आहे, रचना याचा अर्थ कन्स्ट्रक्शन आहे, की तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत. आणि ह्या कसल्या आकृत्या काढायच्या आहेत तर त्रिकोणाच्या आकृत्या काढायच्या. बघा, त्रिकोण रचना, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. इथे तुम्हाला काही गोष्टी दिल्या जातील. उदाहरणार्थ पाया दिला जाईल, एखादी बाजू दिली जाईल, एखादा कोन देतील आणि त्याच्यावरून तुम्हाला त्रिकोण तयार करायचं आहे. लक्षात ठेवा. ते झालं प्रकरण तुमचं 4 त्रिकोण रचना. नंतर प्रकरण क्रमांक 5 आहे चौकोन. लक्षात ठेवा, चौकोन. त्यालाच आपण म्हणणार आहे क्वाड्रिलॅटरल. इथेही तसंच जसं त्रिकोणात होतं, चौकोनाचा प्रकार असेल, त्या चौकोनाच्या प्रकारानुसार त्याचे प्रमेय असतील, त्या प्रकारावरती गणित असतील. असं हे लेंदी प्रकरण आहे चौकोन. नंतर प्रकरण 6 आहे वर्तुळ. त्याला म्हणतो आपण सर्कल. वर्तुळ हे प्रकरण इयत्ता 8वीलाही तुम्ही शिकलेला, त्याचा जरा पुढचा भाग इयत्ता 9वीला. लक्षात ठेवा. याच्यामध्ये 1, 3 ते 4 प्रकरणावरती आधारित काही गुणधर्म आहेत. नंतर याच्यामध्ये प्रमेय आहेत. नंतर वर्तुळ, अंतर्वर्तुळ, परिवर्तुळ असे काही घटक तुम्हाला या वर्तुळ प्रकरणात बघायचे. 7वं प्रकरण आहे बघा निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जॉमेट्री. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा घटक आहे निर्देशक भूमिती. अत्यंत सोपा आलेख लागतो याच्यासाठी, आलेखावरती चालणारं हे प्रकरण आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. नंतर आहे प्रकरण क्रमांक 8 त्रिकोणमिती. लक्षात ठेवा, ट्रिगोनोमेट्री हा जो काही घटक आहे तो पूर्णतः वेगळा आहे. लक्षात ठेवा, त्रिकोणमिती हा जो घटक आहे तो पूर्णतः वेगळा आहे. याचा कुठेही संबंध तुम्हाला आतापर्यंत आलेला नव्हता. तर ते काय प्रकरण आहे तर हे बेसिक जे काही डिप्लोमा बेस्ड असतं त्याच्यावरती हे प्रकरण चालतं ट्रिगोनोमेट्री. ते त्यावेळेला आपण बघूया. आणि सगळ्यात शेवटचं जे प्रकरण आहे 9वं पृष्ठफळ व घनफळ, त्यालाच आपण म्हणतो सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. त्याच्यामध्ये भरपूर सूत्र आहेत. इथं या प्रकरणामध्ये तुम्हाला दिलेल्या आकृतीचं पृष्ठफळ काढायचं आहे, त्याचं घनफळ काढायचं आहे, त्याचं सरफेस एरिया आणि त्याचं व्हॉल्यूम हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. लक्षात ठेवा. तर अशी भूमितीला एकूण 9 प्रकरणं आहेत. तर यातली सगळ्यात महत्त्वाची प्रकरण कोणती की जे जास्त मार्काचे आहेत तर प्रकरण क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 8, 9 ही प्रकरण जास्त वेटेजची आहेत. लक्षात ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंडेक्स दिलेली आहे गणित भाग 1 ची आणि गणित भाग 2 ची. ती त्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित आखून ती लिहिणार आहात आणि त्याचे फोटो ग्रुपवरती शेअर करणार आहात. धन्यवाद.